लोकसभेमध्ये त्यांनी अतिशय प्रभावीपणाने काम केलं आणि त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात देखील आपली स्वतःची प्रतिमा तयार केली आणि कायम आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व मानून नांदेड हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांनी केलं त्या आमच्या सूर्यकांताताई पाटील या पुन्हा एकदा स्वघरी येत आहेत. भारतीय जनता पक्षाचा गेल्या 2-3 दिवसापूर्वी त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करायचं ठरवलं आणि म्हणून आज त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. खरं म्हणजे हा प्रवेश मोठ्या प्रमाणात साजरा करायचा अशी त्यांची भूमिका होती. पवार साहेब दिल्लीला संसदीय अधिवेशन आता संसदेचं चालू होणार आहे म्हणून आज दिल्लीला जाणार आहे आणि त्यामुळं हा छोटेखानी आज त्यांचा प्रवेश या ठिकाणी काही मोजक्याच निवडक मान्यवरांच्या उपस्थित या ठिकाणी होतोय. सूर्यकांताताईंनी पवार साहेबांचं नेतृत्व मानून आजपासून नाही फार वर्षापासून काम केलं. आम्ही फार तरुण होतो तेव्हापासून बघायचो आणि त्यांचे वडील जयवंतराव पाटील यांचा स्वातंत्र्य सैनिक म्हणून जो वारसा त्यांच्या घराण्याला मिळाला तो त्यांनी अतिशय निर्भीडपणाने त्यांच्या आयुष्यात जगवला. त्यांनी कुणाची भीडभाड कधी ठेवली नाही. हा स्वभाव त्यांना कदाचित काही वेळा अडचणीचाही ठरला पण त्यांनी कधी स्वभाव सोडला नाही. निर्भीडपणाने आपली मतं मांडणे, आवडलं नाही तर त्याच ठिकाणी स्पष्टपणाने सांगणं हे त्यांनी त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य कधी सोडलं नाही. आणि म्हणून मधल्या काळात थोड्याशा आमच्यापासून दूर गेल्या पण बराच काळ दीर्घकाळ त्यांना पुन्हा एकदा पवार साहेबांच्या पक्षात येण्याचे वेध मागच्या 1-1.5 वर्षापासून 2 वर्षापासून लागलेले होते आणि आम्ही त्यांना आग्रह करत होतो की तुम्ही परत आलं पाहिजे. आज प्रत्येक गोष्टीला मुहूर्त लागतो त्यामुळे मला वाटतं की आज अंगारकीचा मुहूर्त साधून या ठिकाणी काही परत येत आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं अशा सर्वच मान्यवर नेत्यांना कार्यकर्त्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाविषयी कधीही शंका नव्हती किंवा कायम त्यांनाच वंदलं. आज असे सूर्यकांताताई पाटील तर बऱ्याच आमचा पक्ष फुटण्याच्या आधीपासून या विचाराच्या होत्या की मी परत येणार आहे पण त्या पलीकडे जाऊन आणखी बरेच कार्यकर्ते हे आज पवार साहेबांना भेटतायत, पवार साहेबांच्या बरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त करतायत आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातली तरुण पिढी जी आहे ही सर्व तरुण पिढी पवार साहेबांच्या या वयातल्या कष्ट घेण्याच्या प्रवृत्तीमुळे आणि पवार साहेबांच्या स्वभावामुळे आणि नेतृत्वामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांना हे वाटतं की महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणारा शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य समाज जो महाराष्ट्रात अनेक प्रश्न सोडवण्याच्या प्रतीक्षेत असतो त्या सर्वांचे प्रश्न एकच महाराष्ट्रातला नेता सोडवू शकतो आणि तो म्हणजे पवार साहेब. या भूमिकेतनं आज महाराष्ट्रातल्या तरुणांचा ओघ देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडे लागलेला आहे. अनेक भागातले कार्यकर्ते पुन्हा एकदा पवार साहेबांचं समर्थन करून या पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त करतायत. पण आज आमच्या मते सूर्यकांताताई पाटील यांच्यासारख्या एका अनुभवी आणि प्रदीर्घ काळ संसदेत काम केलेल्या
नेतृत्व आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत येत आहे. मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या प्रवेशाने आमच्या मराठवाड्यातल्या हिंगोली नांदेड या जिल्ह्याला अधिक बळकटी येईल. परभणी हिंगोली नांदेड या तिन्ही जिल्ह्यात असा विश्वास व्यक्त करतो. नांदेड जिल्ह्यात तर आता मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, त्यामुळे आपलं आगमन हे आमच्यासाठी जास्त उत्साहाचं वातावरण निर्माण करणार आहे आणि नांदेड जिल्ह्यात अधिक चांगल्या पद्धतीनं हा पक्ष बळकट करण्यासाठी आम्हाला मदत होणार आहे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा सूर्यकांताताई पाटील यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतोय, त्यांचं मी स्वागत करतो आणि सूर्यकांताताई पाटील यांचा प्रवेशाचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडू. अध्यक्ष बोलले की ग्रंथाध्यक्ष जयंत पाटील, आज एक अतिशय महत्वाचा राजकीय निर्णय घेण्याच्यासाठी आणि त्याचं स्वागत करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. ते सूर्यकांताताई, त्यांच्यावर आलेले त्यांची सरकारी हा छोटेखानी कार्यक्रम आहे, पण त्याच्यात तुम्हाला स्वतःला नाविन्य वाटत नाही. साधारण जीवनामध्ये उभं आयुष्य गांधी नेहरूच्या विचाराने काम करणारे महाराष्ट्राचाच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक लोक असतात. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे लोक व्यक्ती ही आम्ही गेल्या अनेक वर्षात पाहिली आहे. एक काळ असा होता की आम्ही लोक समाजकारणात नव्हतो त्या काळात स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी झाले. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ असेल किंवा हैदराबाद मुक्ती आंदोलनाचा लढा असेल, त्याच्यामध्ये सहभागी झालेली एक पिढी आणि त्यांनी अनेक वर्ष राज्याचं, देशाचं, समाजाचं नेतृत्व केलं. आणि त्याच्यानंतरची एक पिढी आणि हल्लीची पिढी की ज्यांची फारसं कौतुक आणि पार्श्वभूमी ही स्वातंत्र्य चळवळीची आहे, ही आज आपल्याला बघायला मिळते. सूर्यकांताताई एवढी स्वतः किंवा जयंत पाटील आम्ही या दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आहे. हा सगळ्यांच्याच कुटुंबामध्ये गांधी नेहरूचा विचार किंवा स्वातंत्र्याच्या चळवळीचा विचार, त्याचा सहभाग हा करणारी एक पिढी गेली आणि त्याच्यानंतरची पिढी म्हणून आम्ही सगळेजण आज ठिकठिकाणी काम करत असतो. सूर्यकांताताई की ज्यांचं घर
त्यांच्याकडे हक्काचं फक्त रस मिळाली. अशा कुटुंबातून स्वातंत्र्याच्या चळवळीत आणि त्यांनी स्वतः सुद्धा नंतरच्या काळात हा गांधी नेहमीचाच विचार स्वीकारला. माझा आणि त्याचा एकत्रित काम करण्याचा कालखंड विधिमंडळामध्ये आम्ही एकत्र होतो. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्या काही काळात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राहिले आणि नंतरच्या काळामध्ये देशाच्या लोकसभेमध्ये अनेकदा त्यांनी महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व केले. लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करत असताना केंद्र सरकारमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि आपल्या कर्तृत्वाचे प्रभावाचे दृष्टिकोन त्यांनी संसदेमध्ये दाखवले. हे सगळं करत असताना एका बाजूनं संसदीय कामकाजाचा सहभाग हा जसा एक त्याचा सार्वजनिक जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, तसे इतरही गोष्टी त्याचं लक्ष होतं. आणि ते विचारामध्ये एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे सरकार. त्या सरकारमध्ये राज्य सरकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ तिथे त्यांनी जबाबदारी सांभाळली. आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारी साखर कारखान्याची उभी केली आणि त्याचं प्रतिनिधित्व त्यांनी देश पातळीवर सुद्धा हे केलेलं होतं. आणि म्हणून समाजकारण, राजकारण, सरकार क्षेत्र या सगळ्यामध्ये आयुष्याचा फार मोठा कालखंड हा त्यांचा गेलेला असतो. मध्यंतरी काही भूमिकेच्या मतभिन्नता झाली आणि त्यांनी वेगळा रस्ता हा पत्करला होता. पण माझी खात्री असायची की ते तिथे गेले असते तर त्याचं मन काही तिथं नव्हतं. त्यांचं मन आमच्याकडेच होतं. त्यांनी कौतुक करू न करू. आणि म्हणून मी कधी नांदेडला गेलो तर आवर्जून त्याची भेट घेत असेल. पक्ष कुठचा असा याचा कधी विचार करत नव्हतो. आणि त्याचं कारण खरा पक्ष दुसरा त्याच्या मनात कधीच नव्हता. पण त्याचं राजकारण, समाजकारण हे विचारावर आधारित होतं आणि त्यामुळे साहजिकच आहे त्या विचारानं आम्हा लोकांच्या बरोबर आहेत ह्या ह्याची खात्री आम्हाला सगळ्यांना होती. आज हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा जुन्या चर्चेनं काम करण्याची जागतिकता त्यांची या ठिकाणी दिसते. अतिशय योग्य वेळी त्याचा हा निर्णय मिळाला आणि त्याचं महत्त्वाचं कारण आज माझ्यासारख्याच नव्हे तर अनेकांना महाराष्ट्राचे जे एक सामाजिक चित्र दिसतंय तो अस्वस्थ करणार आहे. काही झालं तरी देशाच्या, राज्याच्या आणि इथे समाजाच्या सर्वांमध्ये आपल्याला सामाजिक ऐक्य कसं ठेवता येईल. आज अस्वस्थता आहे, गैरविश्वास आहे, त्यामधून सुटका कशी करून घेता येईल आणि सामाजिक ऐक्याच्या जोरावर एक प्रकारचं चांगलं समंजसपणाचं चित्र कसं निर्माण करता येईल हे एक आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि अशा वेळेला त्याच विभागामध्ये पुढल्या आयुष्यामध्ये काम करत असताना या सामाजिक ऐक्यावर भर देण्याची भूमिका ज्यांनी सतत घेतली अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज सूर्यकांत ताईंचे आहेत. आमचे विजयराव गव्हाणे हे त्याच भागाचे, त्याच विचाराने काम करण्याचे. या सगळ्यांना
स्थायीच्या निर्णयाचा उपयोग होईल आणि महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं जे चित्र आपल्याला बदलायचं आहे त्याला त्याचा हातभार लागेल आणि म्हणून त्याचा हा राजकीय निर्णय अतिशय योग्य वेळी आणि राज्याच्या हिताच्या सादर करण्यात हा या ठिकाणी होतो याचं मला मनापासून आनंद आहे. मला अधिक काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्या संघटनेमध्ये प्रभावीपणे काम करतील, जी काय आव्हानं असतील त्याला सामोरं जाण्याची शक्ती त्याच्यात आहे. वेळप्रसंगी तिथं संघर्षाची वेळ आली तरी एका चौकशीत जाऊन ते संघर्षाची भूमिका प्रभावी करण्याची धमक ही त्यांच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं साहजिकच त्याची उपयुक्तता राज्याच्या दृष्टीने संघटनेच्या दृष्टीने ही अतिशय मोलाची आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना 2 शब्द सांगायची विनंती. त्यांना बसून बोलता येत नाही. बसून बोलता येत नाही. आदरणीय साहेब, आमच्या पक्षाचे अध्यक्ष श्री जयवंतराव पाटील, एक जयवंतरावांची मुलगी तुमच्या साक्षीने पुन्हा तुमच्या सोबत येते. साहेब खरं सांगू का, मी फार मोठं ओळख घेतलं. जवळ काय बोलतायत मला? हे हा, त्याच्यासाठी जास्त वेळ घेत नाही सर आपला. माझ्या आयुष्याचा बहुतांश काळ साहेबांच्या सोबत गेला. जयवंत वगैरे लहान होते, जयवंतचे जयवंतराव झाले, आज माझ्या पक्षाचे अध्यक्ष झाले. मी जयवंत कन्या तुम्हाला नमस्कार करते. भविष्यामधल्या लढाईला सिद्ध होण्यासाठी मी आपल्यासोबत आलेली आहे. साहेब, मी कधीही आपल्याला काही मागितलं नाही आणि जे देता यायचं ते त्यांनी हक्काने मला दिलेलं आहे. देशाच्या स्तरावर माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या एका हुतात्म्याच्या मुलीचं नाव व्हायचं काहीच कारण नव्हतं. या देशासाठी अनेक लोक हुतात्मे झाले, तुरुंगात गेले, आयुष्य बर्बाद झालं त्यांचं. त्याच्यात त्या घरातली मी एक आहे. मी फक्त एकच आपल्याला अभिवचन देते जयवंतराव, आपल्याला आणि साहेबांना, ह्या युद्धाच्या प्रसंगी मी आपल्यासोबत आहे. आणि आता परतीचे सगळे दोर मी स्वतः कापलेले आहेत. मी 10 वर्ष आपल्यापासून दूर होते, पण मी तिथे जाऊन काहीच केलं नाही. साहेबांना माहीत आहे असं. मी घराच्या बाहेरही पडले नाही. मी कधी कुणाला मतं द्या म्हणून सुद्धा आवेदन केलं नाही, वेदन केलं नाही किंवा कुणाला भेटले नाही. मी माझी सजा 10 वर्षाची, खरं तर 12 वर्ष असायला पाहिजे होती. वनवास 12 वर्षाचा असतो, पण कदाचित कालांतराने कलियुगामध्ये 2 वर्ष कमी झाले असतील. माझा मी स्वतःला करून घेतलेला तो कारावास मी स्वतः संपवला आणि साहेबांच्याकडे परत आले. मला म्हणाले, साहेबांची तुला भीती वाटत नाही का? म्हटलं, बापाची भीती कुठं पोरीला वाटते, काही वाटत नाही. म्हटलं, मला असं वाटलं की आपण खूप मध्यंतर मोठा घेतला आणि उगं मी नेहमी त्या काळात म्हणायची, हो पक्षातून गेलेल्या माणसाला पुन्हा फार पक्षामध्ये विचारतात वगैरे, असं काही नाही. ते तेव्हाही विचारत होते, आजही विचारतात. माझ्या आणि त्यांच्या अंतापर्यंत आम्ही आपल्यासोबत राहायचं ठरवलेलं आहे. आपण सांगाल ते काम, सांगाल ती दिशा. फक्त एकच सांगेल, कुठेही हिंडून फिरून आलेली ही चिमणी तुमच्या दारातली आहे, तुमच्या हक्काची आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगते की तुमच्या साक्षीने फिरून पुन्हा जन्मेन मी आणि मी काम करेन. जन्मलेलं लेकरू लहान असतं, मी लहान नाही. योगायोगाने साहेबांच्या मागे मागे पळत असते विचार माझे. आणि सोयरीक जेव्हा विचाराशी होते तेव्हा त्या निर्णयामध्ये आपल्याला काय मिळालं, काय मिळालं नाही, नफा झाला की तोटा, कधीच विचार करायचा नसतो असं मला स्वतःला वाटतं. एक त्यांची लहानशी कार्यकर्ता म्हणून काम करण्यात मला जो आनंद आहे, तो आनंद माझ्यापासून हिरावला गेला होता. मीच निघून गेले होते. राग आणि भीकमाग म्हणतात, तो राग आणि भीकमाग प्रकार मी केला, मी सहन केला. वेदनेचा हुंकार सुद्धा भरला नाही कुठे,
किंवा ज्यांच्याकडे गेले त्यांना चेहरा पण दाखवला नाही मी. जयंतराव, हे त्याचा शोध घ्या तुम्ही. सूर्यकांताताईंनी 10 वर्ष काय केलं? तर काहीच केलं नाही. भाकरी भाजल्या, लेकरं मोठे केले, नातवंडांना परदेशात पाठवलं आणि माझा प्रेस, माझी शेती, हेच माझं जीवन होतं. माझ्या शेतामध्ये मी रात्रंदिवस राबले आणि रात्रंदिवस ईश्वराकडे प्रार्थना करत राहिले की आमच्या साहेबाला उदंड आयुष्य लागू दे आणि त्यांनी उभं केलेलं हे युद्ध ते साहेब जिंकणार हे सांगण्यासाठी माझ्या भविष्याची गरज नाही. साहेब, आता आम्हाला जास्त पळवा, आम्हाला पळायला सांगा. आपण असे चालू लागले की आमच्या पोटामध्ये खड्डे पडतात, असं वाटतं की नाही, दिस इज नॉट एज टू डू दिस. पण ज्या घरातली लेकरं अशी आमच्यासारखी पळून जातात त्या बापाला असंच काम करावं लागतं, एवढंच मला म्हणायचं. आजपासून आपण आणि जयंतराव या दोघांना एक नवा सहकारी लाभलेला आहे. आपल्या संस्कारामध्ये लहानाची मोठी झालेली सूर्यकांता किती वर्षाची झाली तर तुमच्यासाठी अजूनही 99ची सूर्यकांता आहे आणि त्याच हक्काने आपण मला काम सांगावं, मी करेन. जयंतराव, आपण लहान जरी असलात माझ्यापेक्षा तरी आपण माझे अध्यक्ष आहात. आपला शब्द सुद्धा माझ्यासाठी शेषसावंदी आहे. आपण आता माझा कुठे कसा काय वापर करायचा तो आपण करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. पुन्हा आपण मला प्रवेश दिला पक्षामध्ये, त्यासाठी मी, माझा परिवार, माझ्या दोन्ही जिल्ह्यातले लोक, हिंगोली, नांदेड, परभणी सुद्धा, हे सगळे माझ्या परिवाराचे सदस्य आहेत. मी कुठेही असले तर त्यांना तुटून राहिले नाही. मी राष्ट्रवादीचा एकूण एक माणूस माझ्या संपर्कात होता आणि त्यामुळे ज्या घरात मी गेले होते त्या घरातल्या लोकांनी माझ्यावरती विश्वास नाही टाकला. बरं झालं, धोका बसला असता त्यांना सुद्धा. आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की हे काही पिल्लू चिटकले निघत नाही राष्ट्रवादीतून. आणि तेही शरद पवारांच्याच राष्ट्रवादीत साहेबांचा, ताईचा जीव आहे आणि खरंच जीव आहे. साहेब सांगितल्याने होत नाही. आपल्याला माझा स्वभाव माहित आहे, तुमचा मला माहित आहे. पण मी फार मोठी घोडचूक केली होती आपल्या साक्षीने आणि माझ्या अध्यक्षाच्या साक्षीने सांगते. आपण मनात कळवळून म्हणाला होता की काय करणार आहे तिथे जाऊन, ही त्या विचाराची नाही आहे. तिच्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये परिस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ही काही नाही करणार तिथे. मी काहीच नाही केलं साहेब. कहा गए मालूम नाही, किधर गए कुछ नाही, गिलास थोडा बारा ना, अशी झाली आमची गोष्ट. त्यामुळे हास्यास्पद आहे, पण हे हसणं सुखाचं नाही आहे. या हसण्यामध्ये माझे हरवलेली 10 वर्ष, माझे कष्ट, मला जे काम करायचं होतं ते थांबलेलं होतं, मी थांबून ठेवलं होतं. पण आता म्हणून मी सांगितलं की आपण काहीच काळजी करू नका, तुमच्या संगतीने फिरून मी जन्मेन, एवढंच आपल्याला सांगते. आणि आपल्याला काम करणारे 2 हात जास्तीचे मिळालेले आहेत असं समजून तुमच्यासाठी चालणारे 2 पाय 2 हात हेच माझ्याकडे आहे. तुम्हाला माहित आहे मी काय धनिक नाही, धनिकांच्या कुठल्याही नादामध्ये सुद्धा नसते मी. धनाचं माझं जमतच नाही. तेव्हा सरस्वतीची कृपा आहे, तुमचे आशीर्वाद आहेत. एवढ्या भांडवलावर माझं उर्वरित आयुष्य, माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत साहेब, या पक्षासाठी, या पार्टीसाठी. तर तुम्हाला आता आमची गरज नाही, आम्हाला तुमची गरज आहे. आम्हाला असं वाटतं की साहेबांचं तुळा झिजणं आता कमी झालं पाहिजे. आपण साहेबांच्या रूपाने काम केलं पाहिजे. मी असेल, जयंतराव असतील, विजय गव्हाणे असतील, असे अनेक सहकारी आहेत. अनेक लोकांना परत यायचे, घाबरतात साहेब ते तुम्हाला. मी म्हणलं तुम्ही घाबरू नका, थांबा थोडं, मला जाऊ द्या बिळामध्ये, मग मी तुम्हाला घेऊन जाईल. अनेक लोकांची इच्छा आहे पक्षात येण्याची, पक्षात काम करण्याची. त्यामुळे आपण साहेब निर्धास्त असा की आता पुन्हा आपण 99 सारखं जोमाने काम करू. आपण जिथे सांगाल ते, जे काम असेल ते, कुठलंही काम माझ्यासाठी लहान मोठं बिनमहत्वाचं नाही. महत्वाची कामं असतील, बिनमहत्वाची सुद्धा कामं आपण मला सांगावीत. आपण आपल्या आशीर्वादाचा हात माझ्यावर, माझ्या परिवारावर, माझ्या विभागावर ठेवावा, एवढीच विनंती करून पुन्हा एकदा जयंतराव आपले आणि साहेबांचे मी आभार मानते. वाट चुकलेल्या कोकराला तुम्ही जवळ घेतलं, त्याबद्दल मी आपले आभारी आहे. धन्यवाद. कन्या तुझे सर विशेष कन्या आहे नाही का मागे बसली, आहे ना? हे काय तीच आहे ना. आल्यातून भेटायचो. आणि तिथून आली वर्सुव्यावर. खरं तर आज आम्हाला सगळ्याच मराठवाड्याच्या मंडळींना खूप मनापासून आनंद झालेला आहे. आपण परत एकदा 10 वर्षाचा कालखंड विसरून परत एकदा राष्ट्रवादीमध्ये आपण प्रवेश घेतलेला आहात. आज या निमित्ताने आपण सर्वजण, मी साहेबांचे आभार मानेन, प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, रवींद्र पवार, सर्वच मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाचे आपण सर्वजण आज या कार्यक्रमासाठी आपण आलात. नवा परत एकदा नव्यानं ताईंचा झंझावात हा महाराष्ट्रामध्ये आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहील, हा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करते आणि थांबते.
अधिवेशन शुरू हो चुका है, लेकिन उपाध्यक्ष है विरोधी पक्ष को सत्ता होना चाहिए आ गए, उसको लेकर आप क्या कहेंगे? सच बता तो मैंने किसी के साथ ये इशू पर डिस्कशन किया है और ये कांग्रेस की प्रैक्टिस है कि रूलिंग पार्टी के पास स्पीकर की कोई जाती है और अपोजिशन के पास जस्टिस की जाती थी और पिछले 10 साल में मोदी साहब के रिजीम में अपोजिशन को जस्टिस की सोच देने के बाद उसका स्वीकार उन्होंने किया नहीं। सर मेरे साथ देश में पार्लियामेंट से नॉन लीडरशिप लीडरशिप जो है इनमें से कई साथियों ने बात की, मेरी राय पूछी, मैंने उनको सलाह दे दिया कि आप गवर्नमेंट से बैठे हुए लोगों को स्पीकर की सीट के लिए अनअपोज वहाँ का इलेक्शन होना चाहिए, इससे हमारी सहमति है। ये संदेश दीजिए साइमल्टेनियसली जस्टिस सेक्रेटरी से उन्होंने अपोजिशन को देना चाहिए और सुझाव उन्हें दीजिए। आज शायद ऐसी बात हो जाएगी, अंतिम निर्णय क्या है उन्हें मालूम नहीं, तब जाने के बाद पता लगेगा। सर हम नीट परीक्षा में भी देख रहे हैं कि लगातार सरकार जो है सीबीआई की जांच दिखाई है, इस तरीके की उसके कनेक्शंस कई जगह के महाराष्ट्र में भी आते हुए दिखते हैं, उसमें भी अरेस्ट हुई है। लग रहा है सरकार गंभीर है, गंभीरता से इस चीजों को लेकर वर्कआउट हो रहा है। सीधी बात है कि बिहार हो या महाराष्ट्र हो या कुछ राज्यों में इसकी रूल ज़्यादा है, ऐसे अखबार में आ रहा है। जो कुछ आ रहा है पूरे देश के नौजवानों की फीस, स्टूडेंट की फीस, जो मेहनत करके तैयारी करते हैं और एग्जाम पर अपील होने के समय जब ऐसी नीट ऐसी या ऐसी बातें सामने आती है तो ये नई पीढ़ी की मानसिकता पर क्या असर होगा ये नज़रअंदाज नहीं कर सकते। और इसीलिए गवर्नमेंट है वैसे लोग उनकी जिम्मेदारी ज़्यादा है कि ऐसी स्थिति में उन्होंने जांच करनी चाहिए, करेक्टिव एक्शन लेना चाहिए और जो स्टूडेंट कम्युनिटी है इनका नुकसान नहीं होना चाहिए, इस पर उन्हें ध्यान देना चाहिए। सर एक सवाल ये रहेगा कि जो लोकसभा चुनाव में जैसा प्रदर्शन रहा उसके बाद से अजीत पवार और उनके एनसीपी का एनडीए के साथ चले जाना, ये कहीं ना कहीं फैक्टर बताया गया एनडीए की परफॉर्मेंस को लेकर। और अब जब विधानसभा चुनाव आ रहे हैं, हम देख रहे हैं कि कई सारे नेताओं का घर वापसी हो रहा है, तो यदि उस भाग से लोग आना चाह रहे अजीत पवार के फैक्टर से, तो क्या आप उनको वापस पार्टी में लेंगे तो किन आना? नहीं, बात ऐसी है कि अभी हमारे स्टेट के अध्यक्ष जी ने कहा इस बात में, इसमें पार्टी के लिए, लोगों के लिए जहाँ मदद हो जाएगी, पार्टी में काम करने वाले कार्यकर्ता का हौसला बढ़ जाएगा, ऐसे साथियों को स्वागत करने में कोई समस्या नहीं है। मगर जिन लोगों ने पार्टी में रहने के बाद, पार्टी से बहुत कुछ लाभ देने के बाद पार्टी का नुकसान करने के कदम उठाए होंगे, इस बारे में पार्टी के सब साथियों की राय लेनी पड़ेगी, उनकी राय का सम्मान करना पड़ेगा। तो केस बाय केस वो इशू हो सकता है, जनरल फील्ड में हो। मराठीमध्ये सर ज्या पद्धतीनं सध्या आपल्याकडे सगळे दिवस वाढताना पाहायला मिळते, अनेक जर अजित पवार गटामध्ये असणारे लोक जे आहेत ते आपल्याकडे यायला आपण त्यांना संधी देणार का नाही का आपल्या पक्षाला? म्हणजे आता सांगितलं की सरसकट निर्णय घेणं तितकंच योग्य मला सांगता येणार नाही। आमच्या पक्षाचे जे सगळे आमचे सहकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन पक्षप्रवेश जे करायचा येणारे ज्या जिल्ह्यात येतात त्या जिल्ह्यातल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन
त्यांच्या सूचनेचा आदर राखून या संबंधीचे निकाल घेतले जातात. जनरलाइज असोसिएशन करता येणार नाही. त्याच्यामध्ये जे युथ असतात त्यांचं योगदान, त्यांची भूमिका याचं लक्ष ठेवावं लागतं. सर, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम संदर्भामध्ये बैठक आहे. आढावा बैठक पार पडणार आहे. ही बैठक उशिरा होते असं वाटत नाही का? सरकारच्याकडे ठीक आहे, सर, या सगळ्या गोष्टी तिथे चर्चा नको. राज्यामध्ये सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण खूप मोठ्या प्रमाणावर पेटताना दिसतंय. काल सुद्धा बघितलं आपण की एका डॉक्टरला काळं फासण्यात आलेलं आहे. हे सगळे प्रकार चालू आहे. विधानसभेपर्यंत असेच चिघळत राहतील अशी शक्यता दिसतीये. आपलं यावर काय मत आहे? माझं स्वच्छ मत आहे की सामाजिक ऐक्याच्या संबंधित तडजोड नाही. आज ओबीसी आणि अन्य जाती, मराठा असो किंवा कुणी असो, या सगळ्यांच्या मध्ये एक प्रकारची जुजी असणं ही समाजाच्या दिशेनं, नव्या पिढीच्या दिशेनं, राज्याच्या दिशेनं अजिबात योग्य. आणि म्हणून आम्हा सगळ्यांची भूमिका याच्यात स्वच्छ आहे की हे सामाजिक ऐक्य धरण्यासाठी याच्यामध्ये चुकीची भूमिका कुणी घेता कामा नये. समाजात याची ती कटुता न राहील याची काळजी घेतली पाहिजे. आणि विशेषतः ज्या भागामध्ये होत आहे त्या भागातल्या जुन्या पिढीने स्वातंत्र्यासाठी पर्यंत कसा खाल्लेला आहे. ही जिल्हा हा एक असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या जे काही लढे झाले त्या लढ्यामध्ये अतिशय मोठं योगदान देणारा हा जिल्हा. अंग्रेजोगाईच्या ही ठिकाणं अशी आहेत की त्यांनी इतिहास निर्माण केला. आणि म्हणून ज्यांचा सतत दृष्टिकोन व्यापक होता त्या भागामध्ये ह्या गोष्टी घडतायत त्याची अस्वस्थता आम्हाला सगळ्यांच्या मध्ये. आमचा प्रयत्न हा राहील काही करायचं आणि इथे एक वाक्याचं ठेवायचं. कारण की याच्यामध्ये माझी माहिती असते की राज्याचे मुख्यमंत्री सर्व पक्षीय लोकांची बैठक बोलवायचा विचार होत आहे. याची त्यांनी ह्या विचार केलेला दिसतोय. त्याचा अर्थ इथं आम्ही कोणी राजकारण आणणार नाही. त्याच्यातून सामंजस्य निर्माण करण्याच्यासाठी राज्य सरकारकडनं काही प्रयत्न होत असतील तर आमचं सरकार याचा हात राहील. पुणे हे आमचे पदार्थांचं केंद्र होतंय की काय त्याची सध्या चर्चा आहे. माझे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात की नाश्ता असं काय नको. सध्याच्या पालकमंत्र्यांचं मात्र वचन नाही त्या पद्धतीनं पाहिजे. मला काही फारशी माहिती नाही पण असं सेवनच नसतो. सर, आपने हमेशा मतलब मंडल कमीशन के वक्त आपने समर्थन किया अब ओबीसी जाटगणना को हमेशा देखें नीतीश कुमार ने समय पे ओबीसी जाटगणना गणना तो जरूरत है वो करने की कि अब तो केंद्र में भी है, सरकार में भी शामिल है, अधिवेशन शुरू है. ऐसे इस तरह का माहौल हम महाराष्ट्र में देख रहे हैं. गवर्नमेंट ऑफ इंडिया में भी इस बारे में शायद कोई सोच दिखाई देती है. फॉर इंस्टेंस बिहार स्टेट में वहाँ कुछ कदम उठाए, वहाँ पे जिसे ले गए नीतीश जी कई महीनों से इस विचारधारा को समर्थन करते थे और उनके गवर्नमेंट ने इसमें कुछ कदम उठाए. ये अच्छी बात है. कोई ना कोई राज और खासतौर पर केंद्र सरकार का हिस्सा जो है वो इसमें इस तरह के नई लाइन ले रहे. इसका संदेश देश में जाएगा और आज की स्थिति में बदलाव लाने के लिए इसकी उपयुक्तता है. थैंक यू. सर, इसके आगे सवाल हमारे राज्य में सर लेखपाल नगर दक्षिणच्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारांनी निलेश लंकेंना आव्हान दिलं होतं की माझ्यासाठी इंग्रजी बोलून दाखवावी संसदेमध्ये. आज निलेश लंकेंचा शपथविधी झालाय. त्यांनी इंग्रजीमधून शपथ घेतलेली आहे. आपली प्रतिक्रिया. सगळी गोष्ट नवीन सगळं सांगितलं. इंग्रजी काय तिचं मराठीत सुद्धा बोलतायत. कोणत्याही भाषेत बोलतायत तर तिचं भाषांतर केलं जातं. त्यामुळं एखादी व्यक्ती जन्मांतात काम करणारी
देश पातळीवर संसदेमध्ये जात असते तिच्या भाषेवरून प्रश्न उपस्थित करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही आणि त्याला उत्तर निलेशनी दिलं याचा आम्हाला आनंद आहे. थँक्यू. जयंतराव ये इकडे अंकल मी येते आता मला लक्षात द्या. अरे